नमस्कार मित्रमैत्रिणींनो, डोसा खायची इच्छा झाली आहे पण डाळ भिजवायला आणि पीठ आंबवायला वेळच नाही आहे. मग ही रेसिपी खास तुमच्यासाठी. पण रेसिपी सर्व करायला विसरू नका हं. बघा किती कुरकुरीत आणि क्रंची डोसा झालेला आहे आपला. चला रेसिपी सुरू करूया. 1 वाटी बारीक किंवा जाडा रवा घेतलेला आहे, अर्धी वाटी दही घेतलेलं आहे, 2 चमचे डाळीचं पीठ आणि 2 चमचे तांदळाचं पीठ. हे सगळं ना आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया. त्याच्यामध्ये चवीपुरता मीठ आणि अर्धी वाटी पाणी घालून हे अगदी छान बारीक वाटून घेऊया. बारीक वाटणं जरुरी आहे. 20 ते 25 मिनटासाठी झाकून ठेवूया. त्याच्यानंतर एक इनोचं सॅशे आपण ह्याच्यात घालूया. थोडंसं पाणी घालूया म्हणजे ते इनो छान फुलेल. पुन्हा मिक्स करून त्यातला एक डाव घेऊन आपण तापलेल्या तव्यावर छान डोसा पसरवूया. मस्त दिसतोय बघा, किती डोसा छान पसरतोय. तूप घालूया आणि त्याच्यावरती आपण गन पावडर घालूया. ह्या गन पावडरची रेसिपी ना आपल्या पेजवर आहे, नक्की जाऊन बघा आणि करून बघा. खूप छान चवीला झालेली आहे. मागच्या बाजूनी छान गोल्डन रंगाचा येईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत डोसा शेकवूया. बघा काय मस्त झाला आहे ना. वाटतो तरी का हा बिना डाळीचा डोसा आहे ते. मी ह्याला नारळाच्या चटणीबरोबर खाल्लं आहे. तुम्हाला कुठल्या चटणीबरोबर आवडेल ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. अशा जर रेसिपी तुम्हाला आवडत असतील ना तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला विसरू नका. फॉलो पण करा.